समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिका अडवली, तपासणी तरुणाचा मृतदेह आढळला। ठाणेहून नांदेडकडे जाताना जालना टोल नाक्यावर पोलिसांची कारवाई, शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार। समृद्धी महामार्गावरून ठाणे येथून नांदेडकडे मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका जालना येथील टोल नाक्यावर समृद्धी महामार्ग पोलिसांनी अडवली। तपासणी दरम्यान रुग्णवाहिकेत सुमारे 30 ते 35 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली। पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका जालना शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयात हलवली। मृत तरुणाचे आई, वडील, बहीण आणि लहान भाऊ हे कुटुंबीय त्याला नांदेड येथील गावी घेऊन जात होते। मृत तरुणाचं नाव विजय विकास थोरात, वयवर्ष अंदाजे 35, राहणार घोडबंदर रोड, डोंगरीपाडा, कासार, वडवली पोलीस स्टेशन हद्द असं असून तो मानसिक आजाराने त्रस्त होता। त्याचा एक डोळा निकामी होता, तसेच एका बाजूला अर्धांग वायूचा त्रास असल्याची माहिती वडिलांनी दिली आहे। त्याला मद्याचंही व्यसन होते। वडिलांच्या माहितीनुसार दिनांक 26 रोजी गुरुवारी रात्री तो घराबाहेर शेजारच्या वट्यावर झोपलेला होता। मध्यरात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास आई त्याला उठवण्यासाठी गेली असता तो मृत अवस्थेत आढळून आला। यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना माहिती न देता थेट रुग्णवाहिकेतून मृतदेह नांदेडकडे नेण्याचा निर्णय घेतला। नांदेड येथील सिडकोमध्ये या कुटुंबियांचं घर आणि नातेवाईक आहेत। दरम्यान ठाणे येथील किंगकॉंग नगर परिसरातील शेजाऱ्यांना 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली। त्यानंतर ठाणे येथील कासार, वडवली पोलिसांनी रुग्णवाहिकेचा पाठलाग करत समृद्धी महामार्ग पोलिसांच्या मदतीने जालना टोल नाक्यावर रुग्णवाहिका अडवली। सध्या मृतदेह जालना येथील शासकीय सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला असून शनिवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे। सदरील प्रकरण घातपात आहे की अजून काही, हे पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल। काका, काय नाव तुमचं आणि काय प्रकरण आहे? माझं नाव विजय दळबाजी थोरात। मी राहतो सध्या ठाणा, घोडबंदर रोड, पाटलीपाडा, डोंगरीपाडा। प्रकरण काय? प्रकरण एक आमचा मुलगा आहे, थोडा मेंटल आहे, दारू मुरू पीत गेला, हे करत गेला, थोडासा अपंग आहे। तो रात्री काय झालं, कोणी दारू मुरू पिऊन आलेला होता। तो घरी 11, 11:30 वाजता तो होता आमच्याकडे, जेवला, बसला, पाणी पिला। मग आम्ही त्याला म्हणलो तू दारू मुरू पियाला, रोज हे करायला, तो करायला, शिवा दिल्यानंतर त्याला तिथं बाहेर झोपल्या, इथं झोप आपल्या अंटरमध्ये, आपल्या वट्यावर इकडं असं दरवाज्यात। तर तो काय करू लागला साहेब, की दुसऱ्याच्या समोर वट्यावर जाऊन झोपू लागला। दुसऱ्या लोकांना बरं वाटत नाही ना, उगाच रात्री कोणाच्या घरी जाऊन किसी की भी दरवाजे सामने झोपायचं म्हणजे बरं वाटत नाही। तर आमची बायको काय केली, त्या झोपल्यानंतर रात्री 12:30-1 वाजता त्याला उठ रे म्हणजे, तू इकडे झोप, इकडे लोकांच्या दारानं झोपू नको, लोक तुला बोंब माराले, त्रास द्यायला, तू रोज येऊन दारू पिऊन करायला, असं म्हणून बायको त्याला उठून इकडे आणायला गेली। तर साहेब तो येऊन बघायला तो थंडागार झालेला होता। होई त्यांना काहीच म्हणजे बोलत ना, त्यानं बोलत ना, काही नाही। मग बघितलं बायकोने, मग आमच्या मुलीला उठवलं। अरे म्हणजे काहीच बोलणं आले, उठणं आले, या दरवाजामध्ये पडले, तर हे इकडून हे इकडे बी येईना आले नाही, तर एरी आवाज दिले, पटकन उठत गेलो तो, काय उठ तिथून, इकडे झोपू नको, इकडे झोप। तर तो उठणं गेल्यावर मग त्यांना काय केलं, मग त्याला घरामध्ये आणलं आणि मला फोन केला। जवळच मी काम करतो, 1 किलोमीटर अंतर असेल। फोन केल्यानंतर मी घरी जाऊन बघितलो तर साहेब एकदम सगळं थंडगार वाटलं एकदम। 1-1:30 वाजता मग आम्ही काही केलं नाही, मला तरी वाटतं दारू मुरू पिलेला आहे असेल, नाही। मग आम्ही म्हणजे दारू मुरू पिलेला आहे, तर नशामुशा उतरल बघू थोडंसं। मग आम्ही काय केलं, थांबल्या जरा असं। मग 2-2:30 वाजता मग आता तो काही हालचाल करणार गेला। मग ऑटो ढूंढू लागले आम्ही, इकडे तिकडे गल्लीमध्ये कुठंतरी ऑटो आहे काय, कोणाचं तरी ऑटो नाही, याला घेऊन जाऊ काहीतरी, ऑटो काही भेटला नाही साहेब। आणि 4 वाजता पुन्हा अजून एक बार ऑटोला गेलो, तर ऑटोवाले म्हणजे तसं ऑटो मोठं येत नाही, तुम्हाला ॲम्ब्युलन्स करूनच घेऊन जावं लागेल। ॲम्ब्युलन्सला आम्ही सकाळी 5-5:30 वाजता फोन केला आपला ॲम्ब्युलन्स। कुठे घेऊन गेला? आता त्याला आम्ही ठाण्याहून त्याला नांदेडला नेऊ लागलं। आमचं सिडको नांदेड हे आमचं गाव आहे, माझं घर आहे तिथं सिडकोला। जालन्यामध्ये कसं थांबवलं तुम्हाला? हे पोलिसांना आमच्या गाडीला चेक केलं। पोलीस आम्ही जे येऊ लागलो ना हवे ना, कोणीतरी तिकडे कंप्लेंट केली म्हणजे तुमच्या नावानं या ॲम्ब्युलन्समध्ये हे या पोराला घेऊन चाललेत मनुष्यानी, अशी कंप्लेंट केली। पोलिसांचं काय म्हणणं होतं? पोलिसांचं काही नाही, आता चालू आहे त्याचं पंचनामा करायला, ते काय विचारले। आता इथून तुम्ही नांदेड जाणार? नांदेड त्याचं PM वगैरे?
पीएम वगैरे आता इथंच करणार आहे पोलीस. जालन्यामध्ये? हो जालन्यामध्ये. आपलं नाव काय बोलले? विजय दळबाजी थोरात. विकास विजय थोरात. त्याचं वय? त्याचं वय 35 वर्ष झाला होता. तो काही दिव्यांग वगैरे होता? हा दिव्यांग होता पण मेंटल. ओके. हा